हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे स्टेट बोर्ड चॅप्टर नंबर फर्स्ट, ज्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. ठीक आहे, तर जास्त टाइम वेस्ट न करता चला आपण स्टार्ट करून घेऊ की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट काय आहे. आज जे लेक्चर राहणार आहे ते राहणार आहे तुमचं इंट्रोडक्शन लेक्चर. आणि याच्यामध्ये मी टोटली इंट्रोडक्शन जो पार्ट आहे, ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत झालेल्या आहेत, ज्या गोष्टी बेसिक लेवलवर राहतात, त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असन, या व्हिडिओचं थंबनेल आहे की इंट्रोडक्शन ऑफ द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट मध्ये. ठीक आहे, तर चला जास्त टाइम न वेस्ट करता आपण इंट्रोडक्शन चालू करून देऊ. की चॅप्टरचं नाव काय, रिप्रोडक्शन. काय, रिप्रोडक्शन लोअर अँड हायर प्लांट. लोअर अँड हायर प्लांट. लक्षात इथपर्यंत चॅप्टरचं नाव काय आहे, लोअर अँड हायर प्लांट. ठीक आहे, 11th मध्ये तुम्हाला लोअरचे ॲनिमल भरपूर झालेले आहेत. तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट बघितले असन आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोअर अँड हायर प्लांटचं जे म्हणू शकतो की जे लोअर ॲनिमल लोअर प्लांट म्हणतात किंवा लोअर हायर प्लांट म्हणतात, या दोन्ही गोष्टी तुम्हाला 11th मध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे, तर काय दिलेलं आहे तुम्हाला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमध्ये. म्हणजे बेसिकली काय आहे, तर प्लांटमध्ये आपल्याला काय पाहणार आहे, रिप्रोडक्शन पाहणार. काय पाहणार आहे, प्लांटमध्ये रिप्रोडक्शन. ठीक आहे, तर पहिले काय की या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आपण हे पाहणार आहे की कशा पद्धतीने एक वे राहणार आहे, की कशा पद्धतीने एक रोड मॅप म्हणू शकतो आपण त्याला, किंवा म्हणू शकतो की आपली जे चॅप्टर आहे हे चॅप्टर कशा पद्धतीने शिकत जाणार आहे, कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि कोणकोणते टॉपिक्स मी कव्हर करणार आहे. म्हणजे बेसिकली काय की ओव्हरऑल जो चॅप्टर आहे ते ओव्हरऑल चॅप्टरचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला या लेक्चरमध्ये देणार आहे. ठीक आहे, तर पहिले बघा की हे जे चॅप्टर आहे 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, तर पहिला जो भाग आहे तो आहे तुमचा प्री रिप्रोडक्टिव्ह. काय तुमचा प्री रिप्रोडक्टिव्ह. ठीक आहे, प्री रिप्रोडक्टिव्ह. ठीक आहे, सेकंड जो दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह. आणि लास्ट जो पोर्शन आहे तो दिलेला आहे तुम्हाला पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. काय दिलेला आहे, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. ठीक आहे, तर अशा 3 वे मध्ये काय झालेलं आहे, तुमचा चॅप्टर डिवाइड झालेला आहे. ठीक आहे, तर पहिले काय तुमचा प्री रिप्रोडक्टिव्ह दिलेला आहे. प्री रिप्रोडक्टिव्ह म्हणजे नेमकं काय की रिप्रोडक्शन होण्याच्या पहिले जेवढे बी इव्हेंट राहतील ते सगळे इव्हेंट आपण प्री रिप्रोडक्टिव्ह मध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. जसं की तुम्हाला माहित आहे मेल पार्ट आहे, फिमेल पार्ट आहे, त्यानंतर पॉलिनेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे की प्री रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्री रिप्रोडक्टिव्ह या प्रोसेसच्या अंतर्मध्ये पाहणार आहे. अगेन्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, रिप्रोडक्टिव्ह दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, रिप्रोडक्टिव्ह किंवा रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यात IMP जो पोर्शन आहे, सगळ्यात IMP पोर्शन कोणता आहे तुमचा, डबल फर्टिलायझेशन, जे की तुम्ही 10th मध्ये पण शिकलेले आहेत. 10th मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की सायन्स पार्ट 1 आहे, सायन्स पार्ट 2 आहे. तर पार्ट 2 मध्ये तुम्हाला हे प्रोसेस झालेली आहे, पण इन डिटेल मध्ये आपण पाहणार आहे की रिप्रोडक्शन आणि प्लांट मध्ये रिप्रोडक्शन कसं होते किंवा डबल फर्टिलायझेशनची काय प्रोसेस राहते, इन डिटेल प्रोसेस आपण या प्लॅटफॉर्मवर पाहणार आहे. लक्षात येतपर्यंत. त्यानंतर अगेन्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला की पोस्ट रिप्रोडक्शन दिलेले आहे. काय दिलेलं आहे, पोस्ट रिप्रोडक्शन. पोस्ट रिप्रोडक्शन मध्ये सीड फॉर्मेशन वगैरे हे जे प्रोसेस आहे, हे प्रोसेस आपण कशामध्ये पाहणार आहे, तुमच्या पोस्ट रिप्रोडक्शन मध्ये पाहणार आहे. लक्षात येतपर्यंत. तर हा बेसिकली काय की हे मेन गोष्टी आहेत जे आपण पाहणार आहे याच्यामध्ये. तर आता 1 बाय 1 टॉपिक पाहू आपण की कोणकोणते टॉपिक्स या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, 1 बाय 1 पाहू आपण की काय काय गोष्टी राहतात. तर पहिले जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे तुम्हाला मेल पार्ट. सगळ्यात पहिला जो पोर्शन राहील तो राहील तुमचा मेल पार्ट. काय राहील तुमचा मेल पार्ट. मेल पार्ट काय बनवतील, स्वतःचे गॅमेट्स बनवतील. काय बनवतील, गॅमेट्स. लक्षात. पहिले काय राहील तुमचा मेल पार्ट. पहिले आपण बनवणार आहे की म्हणजे कशा पद्धतीचे कोणकोणते ऑर्गन मेल पार्टकडे प्रेझेंट राहतात, अँड्रोशियम काय असते, गायनोशियम काय असतात, या व्हेरियस गोष्टी फ्लावर्समध्ये आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. जेणेकरून म्हणजे काय होणार आहे की तुमची लाईन बाय लाईन क्लिअर होईल आणि तुम्ही प्रत्येक MCQ सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे, तर पहिले काय डिस्कस करणार आहे आपण, मेल पार्ट. सेकंड काय करणार आहे तुमचा फिमेल पार्ट. काय करणार आहे, फिमेल पार्ट. ठीक आहे, फिमेल पार्ट पण स्वतःचे गॅमेट फॉर्म करतील. काय करते, स्वतःचे गॅमेट फॉर्मेशन करतील. म्हणजे काय की मेल पार्ट आपण पाहणार आहे आणि मेल पार्ट कशा पद्धतीने गॅमेट फॉर्मेशन करते हे पाहणार आहे. अगेन्स्ट फिमेल पार्ट पाहणार आहे आणि फिमेल पार्ट कशा पद्धतीने गॅमेट फॉर्म करतात हे पण आपण पाहणार आहे. आणि अनदर जे की दिलेलं याच्यामध्ये थर्ड जो पोर्शन राहील याच्यामध्ये तो राहील तुमचा पॉलिनेशनचा. काय राहील तुमचा पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे बेसिकली काय की मेल पार्ट फिमेल पार्ट पर्यंत जाण्यासाठी काही तर माध्यम तर लागेल ना, काही माध्यम लागेल जे की काय करतील, मेल पार्ट फिमेल पार्ट पर्यंत येतील, जे पोलन ग्रेन्स आहे स्टिग्मा पर्यंत येतील आणि फायनली स्टिग्मा नंतर कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होते, पोलन ट्यूब फॉर्म कसे होतात, त्यानंतर कशा पद्धतीनं फर्टिलायझेशन होते, मेल अँड फिमेल गॅमेट्सचं युनियन कशा पद्धतीने होते, याच्यासाठी जो पोर्शन आहे मेल गॅमेट्स, ज्यावेळेस आपण सगळ्यात पहिले मेल पार्ट बनवू
त्यानंतर फिमेल पार्ट पाहू. ब्रीथ प्रॅक्टिकली झालं तर मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगेन की हिबिस्कसचं हे जे हिबिस्कसचं फ्लावर आहे त्या फ्लावरमध्ये तुम्हाला बेटर ऑब्झर्वेशन पाहायला भेटतात की मेल पार्ट काय असतात, फिमेल पार्ट काय असतात, आणि तेच तुम्हाला डायग्राम तुम्हाला 12th मध्ये पण दिलेली आणि 10th मध्ये पण दिली. त्याचं कारण काय की त्या फ्लावरवर तुम्हाला बेटर ऑब्झर्वेशन पाहायला मिळतात. तर ते झाल्यानंतर पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन म्हणजे मेल पार्ट फिमेल पार्टवर कोणकोणत्या माध्यमातून जाणार त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये एजंट पाहणार आपण, बायोटिक एजंट राहील तुमचं, बायोटिक एजंट राहील तुमचं, ए बायोटिक एजंट ए बायोटिक एजंट, हे दोन्ही पण एजंट आम्ही पॉलिनेशन मध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. लक्षात इथपर्यंत ठीक आहे. पॉलिनेशन झाल्यानंतर मग काय होईल, तुमचा जो 4th नंबरचा पार्ट आहे तो आहे तुमचा फर्टिलायझेशन. काय तुमचा फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय, युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. ज्या वेळेस मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स एका ठिकाणी येऊन फ्यूज करतील त्या पोर्शनला आपण फर्टिलायझेशन असे म्हणतात. तर जो टर्म्स आहे म्हणजे बेसिकली रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट मध्ये हे जे आहे दिलेले आहेत की हे सगळ्या झाल्यानंतर सगळ्यात IMP जे पोर्शन आहे ते तुमची फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन मधला जो डबल फर्टिलायझेशन पोर्शन आहे तो मोस्ट ऑफ द पेपर मध्ये विचारला जातो. तुम्ही तुम्हाला IMP पण सांगेन काय काय गोष्टी आहेत, अंडरलाईन करत चला. लेक्चरला आले तर एक नोटबुक घेऊन बसत चला, जेणेकरून काय होईल तुमच्या नोट्स तयार होतील. कोणकोणते IMP पोर्शन आहे, कोणकोणते नाही आहेत तर असं काही नसते, पण जे मोस्टली काय केलं जातात पेपरमध्ये विचारल्या जातात ते क्वेश्चन जे आहेत त्याच्यावर टिक मार्क करत चला, जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने डिटेलमध्ये स्टडी करता येईल. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रोसेस काय पाहणार आपण, फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की सीड फॉर्मेशन, काय तुमचं सीड फॉर्मेशन सारखे ज्या प्रोसेस आहेत हे प्रोसेस आपण पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. तर हा एक ओव्हरऑल व्ह्यू आहे जे की काय तुमच्या चॅप्टर मध्ये एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर पहिले काय, मेल पार्ट कशा पद्धतीने, अँड्रोशियम काय असतात, त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्म कशा पद्धतीने होते, फिमेल पार्ट गायनोशियम, त्यानंतर काय की गॅमेट फॉर्म कशा पद्धतीने होते, त्यानंतर पॉलिनेशन कशा पद्धतीने मेल गॅमेट म्हणजे मेल गॅमेट फिमेल गॅमेट कडे ट्रॅव्हल करतात, त्याच्यामध्ये बायोटिक एजंट, एबायोटिक एजंट, आणि नंतर आहे तुमचं फर्टिलायझेशन म्हणजे काय ते पण मी सांगितलं, युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. एका ठिकाणी ज्यावेळेस मेल गॅमेट्स येतील आणि फिमेल गॅमेट येतील तर याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन असे म्हणतात. काय म्हणतात, फर्टिलायझेशन असे म्हणतात. ठीक आहे. अगेन्स्ट आणि नंतर काय राहील तुमचं, सीड फॉर्मेशन राहील. काय राहील तुमचं, सीड फॉर्मेशन. ठीक आहे. तर सीड फॉर्मेशन कशा पद्धतीने होणार आहे किंवा पोस्ट फर्टिलायझेशनच्या ऍक्टिव्हिटीज आहेत या, आणि सीड फॉर्मेशन पाहणार आपण की कशा पद्धतीने होत असते. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं काय आहे. ठीक आहे. तर बघा की या चॅप्टरमध्ये आपण थोडं, या लेक्चरमध्ये आपण अजून थोडंसं बेसिक पाहणार आहे की कोणकोणत्या गोष्टी आहेत जे दिलेलं आहेत. मी तुम्हाला वेळ देत असतो आपल्या बोर्डवरचं तुमच्या नोट्समध्ये उतरण्यासाठी. कोणताही स्टुडंट पहिले तर बघा की लेक्चर करत असताना एक नोट्स घेऊन बसा, जेणेकरून काय होतात तुमच्या हँड रिटन जे नोट्स भेटतात म्हणजे तुम्ही जे स्वतः बनवता त्या नोट्स तुमच्यासाठी लय बेटर राहतात. अलग लक्षात इथपर्यंत तुम्हाला नोट्स भरपूर काही भेटून जातात, भरपूर दुकानातनी भेटून जातील नोट्स, पण तुम्ही बनवलेल्या नोट्स तुमच्यासाठी लय महत्त्वाच्या राहतील. तर जे मी इथं लिहिणार आहे त्या गोष्टी लिहत चला, किंवा त्यानंतर काय लिहिल्यानंतर काय होईल तुमच्या बेटर नोट्स बनून जातील. ठीक आहे. तर बघा की काय दिलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाची काय दिलेलं आहे, रिप्रोडक्शन लोअर अँड हायर प्लांट. तर आपल्याला काय पाहणार, महत्त्वाची डेफिनेशन आहे तुमची रिप्रोडक्शन. कशाची आहे तुमच्या, रिप्रोडक्शन कशाले म्हणतात, रिप्रोडक्शन हा शब्द काय आहे, प्रोडक्शन म्हणजे काहीतरी प्रोड्यूस करणे, काहीतरी बनवणे, पुन्हा म्हणून जसं म्हणू शकतो की कोणत्या तरी ऑर्गॅनिझम पासून ऑर्गॅनिझम बनवले त्याला रिप्रोडक्शन आपण असे म्हणतात. ठीक आहे. तर रिप्रोडक्शनची डेफिनेशन पाहू आपण. फॉर्मेशन ऑफ, पहिला जो पॉईंट दिलेला आहे डेफिनेशन बघा कशा पद्धतीने तयार करणार आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. पहिला मुद्दा समजला. सांगतो मी तुम्हाला लाईन बाय लाईन काय असते की फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ झालेलं आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, फॉर्मेशन फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. काय झालेलं आहे, प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. ठीक आहे. प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ इट इज कॉल्ड ॲज, चौथा जो मुद्दा आहे जो दिलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन म्हणतो. काय म्हणतो, रिप्रोडक्शन. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं काय गोष्टी आहेत. बघा लाईन बाय लाईन आपण याला डिस्कस करू की रिप्रोडक्शन इज द डिफाईन ॲज द फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. काय बनत आहे तिथं, फॉर्मेशन होत आहे. कशाचं फॉर्मेशन होत आहे, न्यू लाईफचं फॉर्मेशन होत आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. रिप्रोडक्शन म्हणजे काय की फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ, नवीन लाईफ बनवण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असे म्हणतात. अगेन्स्ट काय दिलेलं त्याच्यामध्ये, प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. ते कशापासून बनणार, प्री एक्झिस्टिंग लाईफ पासूनच न्यू लाईफ बनू शकते.
पण त्याच्यामध्ये काय की सिमिलर लाईफ असली पाहिजे. अलग लक्षात, कोणतीही लाईफ कोणत्याही वेगळ्या पद्धतीची लाईफ बनवते का, वेगळ्या पद्धतीची व्हेरायटी बनवते का. जसं की म्हणू शकतो की सेम स्पेसिस आहे, ह्युमनच प्रोड्यूस करणार, रिप्रोड्यूस करणार, किंवा अनदर कोणता ॲनिमल करू शकतो का, नाही. एखादा ॲनिमल अनदर ॲनिमल करू शकतात का, नाही. म्हणजे बेसिकली काय की प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ पाहिजे असते तुम्हाला कशासाठी, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफसाठी. अगेन या सगळ्या याला काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन असे म्हणतात. ठीक आहे. तर सिंपल डेफिनेशन काय रिप्रोडक्शनची, रिप्रोडक्शन इज द रिप्रोडक्शन मे बी डिफाइंड ॲज द फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. इट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. लक्षात इथपर्यंत यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असे म्हणतात. लक्षात, डेफिनेशन समजली काय तर बघा. ती डेफिनेशन समजल्यानंतर आपण थोडं समोर जाऊ. जर तुम्हाला नसन थोडंसं फास्ट होत असेल तर तुम्ही काय करा की व्हिडिओले थोडं स्लोमध्ये पण करू शकता किंवा पुन्हा पुन्हा पण पाहू शकता. बघा, तर रिप्रोडक्शनची डेफिनेशन तर झालेली आहे. आता बघू आपण रिप्रोडक्शनचे कोणकोणते टाइप्स आहेत. तर मेजर टाइप्स पाहणार आपण रिप्रोडक्शनचे किती मेजर टाइप्स आहेत, 2 मेजर टाइप्स आहेत. बघा, पहिला दिलेला आहे तुमचा एसेक्सुअल रिप्रोडक्शन. काय तुमचा एसेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि सेकंड वन दिलेलं आहे तुमचा सेक्सुअल रिप्रोडक्शन. काय तुमचा सेक्सुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. पहिले काय दिलेलं आहे तुमचा एसेक्सुअल रिप्रोडक्शन, सेकंड वन दिलेलं आहे तुम्हाला एसेक्सुअल रिप्रोडक्शन. आता याचे काही विशेष कॅरेक्टरिस्टिक पाहणार आपण की सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय. महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, महत्त्वाचे 4-5 पॉईंट पाहणार आहे. हाच तुम्हाला डिफरन्स बिटवीन म्हणजे याच्यामधला काय फरक आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शनचा, हे पण मुद्दे याच्यामध्ये कव्हर होतील. पण नाही तर मी स्पेशल त्याच्यासाठी क्लास घेईन की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड एसेक्सुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर लाईन बाय लाईन, वन बाय वन आपण काय करू याच्यामध्ये पाहून घेऊ की सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे तो म्हणू शकतो की फाउंड इन ओनली लोअर ॲनिमल्स अँड प्लांट्स. ठीक आहे. पहिले आपण म्हणजे काय की एसेक्सुअल रिप्रोडक्शन कशामध्ये पाहिलं जाते, फक्त लोअर ॲनिमल अँड प्लांटमध्ये, जसं की बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये पण आहे. बॅक्टेरिया वगैरे जे आहेत, बॅक्टेरिया जे की काय करतात एसेक्सुअल रिप्रोडक्शनले फॉलो करतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण हाच मुद्दा जर फर्स्ट नंबरला जर बघितला तर काय म्हणू शकतो की ऑलमोस्ट फाउंड इन all plant and animals and other microorganism. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ द ऑलमोस्ट म्हणजे नेमकं काय की मोस्ट ऑफ द म्हणजे फाउंड इन मोस्ट ऑफ द प्लांट अँड ॲनिमल मध्ये काय केलं जाते, हे सेक्सुअल रिप्रोडक्शन फॉलो केल्या जाते. मोस्ट ऑफ द जण याला फॉलो करतात. याचे का फॉलो करतात या व्हेरियस गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट दिलेलं आहे की काय कॅरेक्टरिस्टिक आहे. सेकंड पॉईंट याच्यामध्ये काय दिलेलं एसेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये राहते युनिपॅरेंटल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त हे काय राहतात तुमचे बाय पॅरेंटल राहतात. सेकंड राहते तुमचा बाय पॅरेंटल. काय राहते बाय पॅरेंटल. ठीक आहे. ही काय तुमची युनिपॅरेंटल प्रोसेस आहे. म्हणजे काय की एसेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये किती पॅरेंट अवेलेबल राहतील, एकच पॅरेंट अवेलेबल राहील. आणि जर सेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर काय राहील तुमचं बाय पॅरेंटल. ठीक आहे. इथं काय होणार, इथं काय की तिसरा जो पॉईंट आहे याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होणार नाही. नो गॅमेट फॉर्मेशन म्हणू शकतो किंवा गॅमेट जे की तुमचे गॅमेट्स आहे, गॅमेट्स फॉर्मेशन होणार नाही. अलग लक्षात इथपर्यंत. आणि इथं काय होणार आहे तुमचे गॅमेट फॉर्मेशन होणार. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. लक्षात इथपर्यंत. इथं काय होईल तुमचं गॅमेट फॉर्मेशन होईल. लाईन बाय लाईन नंतर पाहू आपण. लास्टली सांगतो मी तुम्हाला काय गोष्टी आहेत. आणि त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे नो व्हेरिएशन्स. आणि याच्यामध्ये काय आहे जेनेटिक व्हेरिएशन टेक प्लेस, किंवा म्हणू शकतो की याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन. काय आहे तुमचं जेनेटिक व्हेरिएशन. लक्षात इथपर्यंत. ठीक आहे. आता लाईन बाय लाईन आपण एक एक पॉईंट काय करू याच्यामध्ये डिस्कस करू. पहिले काय दिलेलं याच्यामध्ये फाउंड इन ओनली द लोअर ॲनिमल्स अँड प्लांट्स जसे की दिलेलं आहे तुमच्यामध्ये प्लांट्स. नंतर काय जे मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया. म्हणजे काय की फक्त लोअर ॲनिमल्समध्येच एसेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिल्या जाते. अलग लक्षात. थोडे आहे एक्सेप्शनल केसेस तर प्रत्येक ठिकाणी राहतात, पण मोस्ट ऑफ द काय राहते की लोअर ॲनिमलमध्ये पाहिल्या जाते. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त जर आपण इथं डिस्कस केलं तर काय झालं की ऑलमोस्ट फाउंड इन प्लांट अँड ॲनिमल. ऑलमोस्ट ऑल म्हटल्यापेक्षा म्हणू शकतो की ऑलमोस्ट म्हणजे मोस्ट ऑफ द जास्तीत जास्त
प्लांट ॲनिमल्स आणि काही मायक्रो ऑर्गॅनिझम पण आहे जे की काय करतात तुमचं सेक्शुअल रिप्रोडक्शनले फॉलो करतात. अलग लक्षात. समोर मी कारण पण सांगन की काय कारण आहेत की सेक्शुअल रिप्रोडक्शनले मोस्ट ऑफ द प्लांट अँड ॲनिमल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम फॉलो करतात. सेकंड पॉईंट काय दिलेलं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की हे काय राहते युनिपॅरेंटल राहते. हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच पॅरेंट इन्व्हॉल्व राहते. अलग लक्षात. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचा विचार केला त्याच्यामध्ये किती आहे तुमचे बाय पॅरेंटल आहे म्हणजे याच्यामध्ये दोन पॅरेंट बाय म्हणजे दोन युनि म्हणजे एक होते दोन पॅरेंट याच्यामध्ये काय केल्या जाते इन्क्लूड केल्या जातात. लक्ष इथपर्यंत ठीक आहे. अगेन थर्ड याच्यामध्ये काय गॅमेट्स म्हणजे याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होत नाही. आता गॅमेट फॉर्मेशन होते कधी फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट फॉर्मेशन करतात फिमेल पण गॅमेट फॉर्मेशन करतात आणि फ्युजन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होते यालाच आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. तर अलग लक्षात. तर मग बेसिकली काय आहे की आपल्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये म्हणजे काय होणार नाही गॅमेट फॉर्मेशन होणारच नाही कारण की त्याच्यामध्ये युनिपॅरेंटल आहे. युनिपॅरेंटल असल्या कारणाने त्याचा विषय नाही. याच्यामध्ये कोणती सेल काम करण सोमॅटिक सेल काम करण कोणती सेल सोमॅटिक सेल आणि इकडे काय कोणती सेल काम करण तुमची जर्म सेल काम करण कोणती सेल काम करण तुमचा जर्म सेल. अलग म्हणजे सोमॅटिक सेल पासून पूर्णतः बॉडी डेव्हलपमेंट केला जाईल इकडे जर्मायनल सेल किंवा जर्म सेल पासून डेव्हलपमेंट केला जाईल. म्हणून लक्षात ठेवा की एसेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन होणार नाही तर इकडे काय होणार तुमचं फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स म्हणजे याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन केला जाईल कारण की याच्यामध्ये बाय पॅरेंट आहे एक राहील मेल आणि एक राहील तुमचा फिमेल हे दोन्ही पण काय करतील आपले गॅमेट फॉर्मेशन करतील. अलग लक्षात. कोणत्या प्रोसेसनं गॅमेट फॉर्मेशन केल्या जात असते मिओसिसच्या प्रोसेसनं गॅमेट फॉर्मेशन केल्या जात असते. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही 11th मध्ये शिकलेले आहे. अगेन्स्ट काय दिलेलं याच्यामध्ये नो व्हेरिएशन्स आणि हे काय दिलेलं आहे तुमचं जेनेटिक व्हेरिएशन किंवा व्हेरिएशन इज टेक प्लेस. एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये व्हेरिएशन येत नाही. त्याचं कारण काय की त्याच्याकडे युनिपॅरेंटल राहते सेम टाईपचे जीन्स किंवा सेम टाईपचे DNA त्याच्याकडे अवेलेबल राहतात म्हणून याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं व्हेरिएशन म्हणजे बदल होऊन येत नाही. अलग लक्षात इथपर्यंत. याच्या व्यतिरिक्त जर आपण जर विचार केला तर याच्यामध्ये काय तुमचं जेनेटिक व्हेरिएशन काय जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे नेमकं काय की जीन्समध्ये बदलाव कारण की मेल पडून काही जे DNA आपल्याकडे येणार फिमेल पडून काही आपला DNA येणार आणि मिक्सअप होऊन येणारी जनरेशन करून येणारी जनरेशनचं डेव्हलपमेंट होईल त्यालाच आपण जेनेटिक म्हणूनच आपल्यामध्ये काय होणार सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिक व्हेरिएशन येईल. काय आहे जेनेटिक व्हेरिएशन. आणि एवढं लक्षात ठेवा की जेनेटिक व्हेरिएशन लीड टू द इव्होल्युशन किंवा रॉ मटेरियल फॉर द इव्होल्युशन. रॉ म्हणजे इव्होल्युशनसाठी रॉ मटेरियल म्हणजेच नेमकं काय जेनेटिक व्हेरिएशन आहे. म्हणूनच इथंच तुम्हाला आन्सर भेटते की मोस्ट ऑफ द ॲनिमल्स काय करतात सेक्शुअल रिप्रोडक्शनला फॉलो करतात कारण की प्रत्येकाला इव्होल्युशन आता तुम्ही डार्विनिझम वाचली असाल. डार्विनिझम आपल्याला काय सांगते की जो ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिक व्हेरिएशन करून आणत नाही स्वतःमध्ये बदल घडून आणू शकत नाही तो ॲनिमल इथं त्याचं नॅचरल सिलेक्शन होणार नाही. तर मग मोस्ट ऑफ द ॲनिमल याला का फॉलो करतात मी पहिलाच पॉईंट दिलेला आहे की ऑलमोस्ट म्हणजे मोस्ट ऑफ द ॲनिमल काय करतील या सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉलो करतील. त्याचं कारण काय याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन येते आणि जेनेटिक व्हेरिएशन काय आहे तुमचं रॉ मटेरियल फॉर द इव्होल्युशन. या नेचरमध्ये टिकायचं असेल तर व्हेरिएशन पाहिजे त्या कारणानंच इथं मोस्ट ऑफ द ॲनिमल सेक्शुअल रिप्रोडक्शनला फॉलो करतात. तर कंपॅरिझन याच्यामध्ये काय होते नो व्हेरिएशन येते म्हणजे याचा अर्थ हे इव्होल्युशन करत नाहीत का इव्होल्युशन हे पण करतात पण याला भरपूर जास्त टाइम लागतो कशासाठी इव्होल्युशनसाठी. म्हणून काय दिलेलं आहे की याच्यामध्ये कमी व्हेरिएशन येते. नो व्हेरिएशन एक म्हणू शकतो की नाही म्हणजे हा थोडासा काहीतरी चुकीचा मुद्दा होऊ शकते पण तुम्हाला समजण्यासाठी नो व्हेरिएशन आहे पण याच्यामध्ये व्हेरिएशन राहते पण याला भरपूर वेळ लागतो ॲज कम्पेअर टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षात येतपर्यंत हे झालं तुमचं बेसिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमध्ये. लक्षात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ज्याला जरूरत आहे चॅनल त्याला काय करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.